कोल्हापुरातील रुक्मिणीनगर इथल्या मानसी इस्टेटला अज्ञात चोरट्यांनी लक्ष केलं होतं। 29 मार्चला या बंगल्यात शिरून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 10 लाखाची रोकड चोरली होती। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी चोरट्यांचा माग काढून उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद इथून गोविंद प्रसाद नायक याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून चोरीतील सर्व रक्कम जप्त केली। कोल्हापुरातील रुक्मिणीनगर इथं राजू केसरी यांचं मानसी इस्टेट इमारतीत सौंदर्य प्रसाधन विक्रीचं कार्यालय आहे। इथं काही कामगारांची मार्केटिंगसाठी नेमणूक केली आहे। 29 मार्चला मानसी इस्टेटचे राजू केसरी तसंच दिलीप केसरी आणि इतर कामगार मार्केटिंगसाठी बाहेर गेले होते। दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यानं या इमारतीत प्रवेश करून कपाटातील सुमारे 10 लाखाची रोकड चोरली होती। त्यानंतर चोरट्यांनी या बंगल्याच्या टेरेसवरून खाली दोर टाकून त्यावरून उतरून पळ काढला होता। या प्रकरणी राजू केसरी यांनी 2 एप्रिलला शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली होती। त्यानुसार शाहूपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक चोरट्यांच्या मागावर होतं। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, अंमलदार शुभम संगपाळ, विशाल चौगुले, संदीप बेंद्रे, सचिन पाटील, विलास किरोळकर, लखन पाटील यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथं पाठवलं। तिथल्या औद्योगिक वसाहतीतून गोविंद प्रसाद नायक याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे।